नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये 7 महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि हे जे बदल आहेत ते आपण पटकन वेळ न घालवता पाहूयात कोणकोणते आहेत। तर चला पाहूया सविस्तर माहिती। तर सर्वात प्रथम पहिला जो बदल आहे तो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत, म्हणजे इथे मुदतवाढ दिलेली आहे। तर अर्ज करण्याची मुदत जी होती ती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती आणि आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा रुपये 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। तर हा सर्वात मोठा बदल पहिला झालेला आहे, ती म्हणजे मुदतवाढ। कारण जी 15 दिवस दिले होते ते खूप कमी होते, त्यामुळे ते मुदतवाढ देऊन आता 2 महिने करण्यात आली आहे। त्याच्यानंतर दुसरा बदल आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणते सुद्धा एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्याकडे आता डोमेसाईल नसेल समजा, तरी पण तुम्हाला या 4 ऐवजी कुठलाही एक पुरावा दिला तरीही चालेल। त्याच्यानंतर तिसरा जो बदल आहे तो आहे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट जी होती ती वगळण्यात आली आहे। चौथा बदल आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता, तो बदलून वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष करण्यात येत आहे। म्हणजे आता फक्त ते 21 ते 60 वर्षापर्यंतच महिलांना लागू होत होता, 60 वरून ते आता 5 वर्ष वाढून 65 करण्यात आले आहे। त्याच्यानंतर पाचवा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला पाहिजे किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पाहिजे किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। हे कोणासाठी? ज्या स्त्रीचा परराज्यात जन्म झालेला आहे। त्याच्यानंतर 6वा जो बदल आहे तो आहे 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। तसेच 7वा जो बदल आहे तो आहे सदर योजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।